विश्वास ठेवला आणि आपण एकमतानं या तरुण उमेदवारांची निवड केली आणि आपण आपला इच्छेला मुरड घालून आपण त्यांच्याबरोबर जाण्याचं ठरवलं आणि दादांचा शब्द ऐकलात पाळलात त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि माझे समोर असलेल्या माझ्या बंधू भगिनींनी, माझे बांधव आणि पत्रकार बंधू, आम्ही विकासाच्या कामावरती इलेक्शन लढतोय। आम्ही तालुक्यामध्ये विकास काय केला याच्यावरती इलेक्शन लढतोय। त्या तालुक्याचं नेतृत्व मी किती विकास कामं केली तालुक्यामध्ये, माढा मतदारसंघामध्ये, फलटण शहरामध्ये। त्या 5 वर्षाचा काळ त्यांना मिळाला, त्यातली 2.5 वर्ष आपली कोरोनामध्ये गेली आणि राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी फलटण तालुका आणि माढा मतदारसंघामध्ये विकास केला। प्रचंड रस्ते या शहराला जोडले। तुम्ही कोणताही रस्ता बघा, आळंदी पंढरपूर रस्ता बघा, दादांनी केलेला आहे। बारामती फलटण रस्ता किती वर्ष, 10-15 वर्ष रोडचं काम बंद पडलेलं होतं, ते रोडचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे। फलटण दहिवडीचा रस्ता दादांच्या माध्यमातून मंजूर झालाय, त्याचं काम चालू आहे। फलटण पुसेगाव रस्ता तुम्ही जाऊन बघा, तो अतिशय चांगला रस्ता झालेला आहे, तो दादांच्या माध्यमातून झालेला आहे। फलटण सातारा रोडचं काम चांगल्या पद्धतीनं आता चालू आहे, तेही कम्प्लीट 90% काम पूर्ण झालेलं आहे, 10% फक्त काम राहिलंय। सिमेंटचे रोड टाकलेत आपण। फलटण शहरामध्ये जवळजवळ 75 कोटी रुपयाचा आपण सिमेंटचा रस्ता, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आता सुरू केलेला। जो रस्ता 30-30 वर्ष त्या रस्त्याला काय होणार नाही, 30 वर्ष रस्त्याला असा खड्डा दिसणार नाही, अशा पद्धतीचे रस्ते आपण फलटण शहरामध्ये आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून चालू आहे। विकास करत असताना आपण प्रत्येकाचा विचार करून विकास करतो, प्रत्येकांसाठी रात्र दिवस झटतो। जसं आता शिवरूपराजेंनी आता सांगितलं की 22 मेला पाऊस सुरू झाला, 26 मे पर्यंत प्रचंड मोठा पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झाला। फलटण शहरामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आलं। त्या मंगळवार पेठेमध्ये मी रात्रीचा दिवस करून फिरत होतो सचिन सर। आपण घराघरात पाणी गेलं, त्या घरात प्रत्येक घरात आपण गेलो, त्या घरातलं पाणी बाहेर काढायचं काम केलं आपण। सरकारी प्रांत अधिकारी, सगळे अधिकारी आपण आपल्या पेठेमध्ये आणले, सगळ्यांना पेठेमध्ये उभं केलं आणि माझ्या गोरगरिबांना अडचणीतून दूर होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला। मला खरंच अभिमान आहे। सचिन सरांनी आता सांगितलं की मला दादांनी उमेदवारी दिली, नगरसेवक केलं आणि माझ्यावरती प्रचंड विश्वास ठेवला। त्याच पद्धतीनं मला तालुक्याचं नेतृत्व या दादांनी दिलं, शिवरूपराजेंनी दिलं, आमच्या तात्यांनी दिलं आणि तोच विश्वास माझ्यावरती ठेवला। काही कुठेही जा, काही विकास कामं करा, कुणालाही शब्द द्या, गोरगरिबांसाठी झटा, त्यांचं एकच काम असतं, गोरगरिबांच्या उपयोगी पडा। कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांचा तो आदर्श आहे की नेत्यांनी कधी जात पात धर्म पाहिला नाही, प्रत्येकांसाठी रात्रंदिवस काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली। तीच भूमिका रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली, तीच भूमिका आपले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणारे शमशेरसिंह नाईक निंबाळकर घेणार आहेत। सर्वांच्यात मिसळून जाणारा कार्यकर्ता, सर्वांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आमचा, तो आज नगराध्यक्ष होणार आहे। अशी माणसं निवडली, सचिन सरासारखी माणसं, माझ्यासारख्या माणसाला मी प्रचंड मोठी ताकद दिली। काल पोपट बोलायला लागलेला आहे, काल पोपट चांगलाच बोललेला आहे। 15 वर्ष त्याला सत्ता दिली होती, 15 वर्ष तो आमदार होता, विधानसभेत ह्या गोरगरिबांसाठी त्यांनी कधी काय मागितलं नाही। त्या भागामध्ये दुष्काळ पडला होता, तो दुष्काळ निधी सुद्धा तो आणू शकला नाही या तालुक्यासाठी। प्रत्येक तालुक्याला दुष्काळ निधी मिळाला होता त्या काळामध्ये, म्हणजे जिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो वाई महाबळेश्वर, त्या तालुक्याला सुद्धा दुष्काळ निधी मिळाला। मान तालुक्याला दुष्काळ निधी मिळाला, शेजारच्या माळशिरस तालुक्याला दुष्काळ निधी मिळाला, बारामती तालुक्याला दुष्काळ निधी मिळाला, पण माझ्या फलटण तालुक्याला दुष्काळ निधी कधी मिळाला नाही। त्याच्यासाठी नाही बोलले ते, त्याच्यासाठी त्यांनी आवाज उठवला। भजन कीर्तन ह्याच्यावरती वेळ आपण द्या, आम्ही विकास काम करण्यासाठी निघालेलो आहे, सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी निघालेलो आहे। आमचा नेता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कुठलीही भूमिका घ्यायला आम्हाला ते मागे पुढे सर म्हणत नाहीत, प्रत्येक भूमिकेला आमच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा आमचा नेता आहे। आणि असे रणजितसिंह नाईक निंबाळकर तुमच्या आमच्या गोरगरिबांच्यासाठी कायम सतत पाठीशी उभे राहतात। गोरगरिबांच्या मुलींना मी प्रत्येक वेळेस सांगतोय, का सांगतोय हे आपल्याला समजलं पाहिजे। गोरगरिबांच्या मुलींना 30,000 सायकल या फलटण तालुक्यात देण्याचं काम रणजितदादांच्या माध्यमातून दिले। कोण देतो? 10 रुपये कोण कोणाला दिलंय? आतापर्यंत 30 वर्ष राजकारण ज्यांनी केलं, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं काम केलं, कधी 2 रुपये आपल्यासाठी खर्च करू शकले नाहीत, गोरगरिबांच्या मुलीसाठी काय ते देऊ शकले नाहीत। पण माझ्या दादांनी, माझ्या नेतृत्वाने
त्या फलटण तालुक्यातल्या 30,000 मुलींना सायकल देण्याचं काम केलं. त्याचबरोबर गोरगरिबांच्या घरी दिवाळी गोड व्हावी म्हणून आपण किट वाटले. हे काय राजकारण मतासाठी वाटले? आणि आज वाटत नाही. गेले 10 वर्ष आपला कारखाना चालू आहे, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून 100 रुपये मिळाले तर त्यातलं 20 रुपये गोरगरिबांसाठी देण्याची दानत आपल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याकडे, आपल्या नेत्याच्याकडे आहे. गोरगरिबांच्याकडे बघण्याचा त्यांचा विचार वेगळा आहे. आपल्याला किट मिळालं ना प्रत्येक गोरगरिबांना. माझ्या मुस्लिम बांधवांना प्रत्येक सणाला ते दूध वाटप करतात. ते काय राजकारण म्हणून करतात काय मतं मागायचे म्हणून करतात काय? अरे तेवढं प्रेम अंतकरणापासून करावं लागतं. ज्या मतदारसंघाचं आपण नेतृत्व करतो त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांसाठी, त्या गोरगरीब वंचित लोकांसाठी मनापासून प्रेम करणारे आमचे दादा आहेत आणि तोच संस्कार आता आम्ही घेतलाय. आमचे सचिन सर घेत आहेत, माझ्या दोन्ही ताई घेणार आहेत, आमचा सनीभाई आहे, आमचे सरगर आप्पा आहेत. हे सगळी माणसं अशी गोरगरीब आहेत आणि ताकदीने उभे आहेत, हुशार आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने या फलटण शहराचं नेतृत्व करणार आहेत. आपल्यासाठी रात्रंदिवस काम करणारा आमचा सनीभाई आहे, त्यांच्या सौभाग्यवती त्या सुद्धा त्याच ताकदीनं, आमच्या काकडे वहिनी आहेत त्या सुद्धा त्याच ताकदीनं आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत. विकास काम करायचं असतं शहरामध्ये. आता रस्त्याची कामं चालू आहेत, स्विमिंग टँक चांगलं महिलांसाठी आपण तयार करतोय, महिलांसाठी जिम करतोय, महिलांसाठी चांगला योगासन हॉल करतोय, मुलांसाठी तारांगण चांगलं बघण्यासाठी. बाहेरच्या गावातून जर मुलं आपली पाहुणा रावळा आलं तर त्याला न्यायचं कुठं? हाय बगीचा, हाय फिरायला कुठंच आपल्याला संधी, कुठंही काय नाही केलं. 30 वर्षात कुठं दगड टाकायचं काम यांनी केलं नाही. आपण चांगल्या पद्धतीचं गार्डन, चांगल्या पद्धतीचं तारांगण करतोय. फलटणच्या शेजारून आता कॅनल जातोय, तिथं आता 65 कोटीचं काम अस्तरीकरणाचं चालू आहे. त्याचबरोबर आपण आता कॅनल सुशोभीकरणाचं काम करतोय, तिथं चांगल्या पद्धतीचं गार्डन डेव्हलप करायचं काम चालू करतोय. तिथं चांगला ट्रॅक करतोय, चालण्यासाठी, फिरण्यासाठी, सायकलिंगसाठी चांगल्या पद्धतीचा असा ट्रॅक आपण कॅनलच्या शेजारून करतोय. चांगला रस्ता तयार करतोय, स्वच्छता करतोय. फलटण शहरामध्ये चांगली स्वच्छता झाली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था चांगली सुरू झाली पाहिजे, तसे दवाखाने चांगल्या पद्धतीने आपण तयार करत आहोत. चांगल्या पद्धतीचं शिक्षण संस्था, लाईटसाठी आपण आता परत त्याच्यानंतर आपल्याकडे असे खांब आणि पोल आणि वायर दिसणार नाही. आपण सगळं कन्सिल अंडरग्राऊंड सगळं आता आपण वायरिंग करायचं आपण ठरवलेलं आहे. त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. वारंवार आमचा पत्रव्यवहार चालू आहे. आमचं एकच काम आमच्या दृष्टीनं हे फलटण शहरातलं आमचं वायरिंगचं काम राहिलेलं आहे. बाकीची कामं तर आम्ही 100% करणार आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काम आम्ही मंजूर करून आणले ते तुम्हाला कळलंच. 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आपण फलटण शहरासाठी आणलेला आहे. चांगल्या पद्धतीचं एसटी स्टँड आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 16 कोटी रुपयाचं एसटी स्टँडसाठी आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे. चांगल्या पद्धतीचं एसटी स्टँड करतोय, चांगले रस्ते करतोय, चांगले चौक सुशोभीकरण करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी सुद्धा सुशोभीकरण आपण घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणाखाली घेतलाय. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आपण नवीन तयार करतोय. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा सुद्धा आपण अर्ध पुतळा आपण त्या अहिल्यादेवी चौकात बसवतोय. अशा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती आमचं लक्ष आहे. सुशोभीकरणावरती लक्ष आहे, तुमच्या आरोग्यावरती लक्ष राहणार आहे, तुमच्या असणाऱ्या शिक्षणावरती आमचं लक्ष राहणार आहे. येणाऱ्या सगळ्या अडचणीला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि त्या अडचणी सोडू एवढा शब्द तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना माझा जय भीम.